परफॉर्मन्स मला पाहिजे. नमस्कार, मी तनया मांडवकर, सेलिब्रिटी प्रोमोटर्स मधून. आज मी आली आहे पिंगा पिंगा याच्या सेट वरती आणि आज इथे संगीताचा कार्यक्रम रंगला आहे, तेजा आणि हर्षितच्या लग्नाचा. सो आपल्यासोबत काही टीम आहे त्यांची, मनोज, वल्लरी, प्रेरणा आणि अजित. चला मग आज त्यांच्यासोबत गप्पा मारूया. कसे आहात सगळे? मस्त. कसं चाललंय एकंदरीत? छान, खूप छान. कसं वाटतंय आज मेन म्हणजे आज एवढे छान दिसताय सगळे? हो, खरंच आम्ही ऍक्च्युली एक्सायटेड आहोत. आम्ही तेजा आणि हर्षित दादांच्या संगीतसाठी खूप डेक्टअप झालोय आणि तुम्ही बघू शकता सगळेजण खूप छान आणि सुंदर दिसताय. खरंच खूप छान दिसत. फायनली मी आणि मनोजने मॅच केलंय एकमेकांना. म्हणजे असं काही ठरवून ठरवून कधीच होत नाही. अच्छा, म्हणजे मी प्रेरणा, मी आकांक्षा, मी अजित असं मॅच असा मॅच होतो. असं कोइन्सिडेंटली आज असं कोइन्सिडेंटली मॅच. हो, आज आम्ही कोइन्सिडेंटली मॅच अर्पितला विचारायला हवं. हो या, म्हणजे असं काय ठरवून आज हे ड्रेसिंग केलं होतं स्पेशली तू? आणि असं काहीच ठरवलं नाही. आम्ही फक्त एन्जॉय करायच्या झोन मध्ये आलोय आज. सो आता तेजा आणि हर्षितच्या विवाह सोहळ्यामध्ये आज संगीताचा कार्यक्रम आहे आणि आम्ही सगळेजण छान रेडी झालोय. सो मज्जा येते. आम्ही आता सगळेजण नाचणार आहोत आणि आमच्या प्रेरणाताई प्रेग्नेंट आहेत, पण तरी सुद्धा त्या कशा एन्जॉय करणार आहेत हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो या, आणि आमचा अँकर खूप मस्त आहे. आमचा अजित कळलं की प्रेरणा आणि अजित अँकरिंग करणार आहे. मला वाटतं मनोजच्या स्टेटमेंट मधनं सगळं क्लिअर झालेलं आहे. त्यांचा अँकर छान आहे. आय एम नॉट सो. मी त्याला म्हटलं, कारण का तो मला 2 दिवस झाले विचारतो, अरे आज आहेस का, आज कुठे? तर त्याला मी सांगायचो मी सेट वरती आहे. तर त्याला प्रश्न पडायचा मी का नाहीये, कारण का त्याचा डान्स नव्हता. म्हणून मी आणि नंतर मी त्याला मी सांगितलं की भाई तू सगळ्यात महत्वाचं काम करतोय, तू अँकर आहेस, म्हणून मी त्याला बुस्टअप करतो. डान्स नसला तरी काही टेन्शन नाही, तू अँकरिंग खूपच छान करतोस. आणि मी बघितलं दोघांनी खूप छान केलं अँकरिंग. आणि आमचा डान्स पण आहे त्याच्यामध्ये. रोमॅन्टिक डान्स. ओके, म्हणजे तुमचा फर्स्ट टाइम अँकरिंग आहे आज एकत्र? खरंच तर असा सोहळाच आपण पिंगामध्ये फर्स्ट टाइम करतोय, त्याच्यामुळे सगळ्यांचं सगळं फर्स्ट टाइम आहे की डान्स असा म्हणजे प्रॉपर कोरिओग्राफ केलेले डान्सेस पण पहिल्यांदा आहेत. आम्ही संगीतची रिहर्सल पण केली, तर ते पण फर्स्ट टाइम घडलंय. ज्याला अजितला बोलवलं नाही म्हणून तो चिडला, तर मग त्याला कळलं की तो अँकर आहे, मग त्याने त्याची अँकरिंगची रिहर्सल केली असेल बहुतेक. असं सगळं एव्हरीथिंग इज. आणि जसं की आपण म्हणजे आज हा संगीताचा सोहळा आहे हर्षित आणि तेजाच्या लग्नानिमित्त. सो म्हणजे काही ट्विस्ट आहे का पुढे, लाईक लग्नामध्ये किंवा ह्याच्यात? असं लग्नामध्ये ट्विस्ट नाहीये, पण प्रत्येक वेळेला कशाला ट्विस्ट आणि ड्रामा. सो मजा मस्करी थोडे रुसवे फुगवे असणार आहेत, पण त्यासोबत एक स्वीट एंडिंगच आहे. सगळ्याला छान लग्न होतं दोघांचं, दोघं हॅपीली एव्हर आफ्टर असणार आहेत. सो कधीतरी हॅपीली एव्हर आफ्टर बघायला पण लोकांना आवडतं. सो आम्ही यावेळेला काही ट्विस्ट अँड टर्न्स फार ठेवले नाहीये, पण आहेत रुसवे फुगवे बघायला मिळणार आहेत तुम्हाला. खूप माझी तर रुटते. ट्विस्ट म्हणायचं तर काय माहिती काय, अशा लोकांचे डान्स परफॉर्मन्सेस आहेत जे तुम्ही एक्सपेक्ट करणार नाही. तर असे फनी ट्विस्टर किंवा रोमॅन्टिक ट्विस्टर किंवा कॉमेडी ट्विस्टर किंवा तेजासाठी एक सरप्राईज एंट्री पण आहे. सो पण ते सगळं तुम्हाला प्रोग्राम डान्स रिहर्सल करताना किती धमाल येते आणि तुमच्या सुरू होईल असं तुम्ही किती करताय डान्स कोरिओग्राफ? तुम्ही काही बिहाइंड द सीन तयारी केली आहे का, किंवा बिहाइंड द सीनची तुमची जी मजा मस्ती ती? पण मी हे सांगायला मला आवडेलच नाही, माझ्या बहिणीच्या लग्नात जेवढी नाचले नाहीये तेवढी आता मी नाचते संगीतमध्ये. मी एवढं माझ्या बहिणीच्या लग्नात सुद्धा नाचले नाहीये. सो त्यामुळे मी खूप एन्जॉय करते माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये. ह्याला हार उठलाय, त्याला मनवा, तो हसलाय, त्याला अजून हे करा, यामध्ये मी जास्त बिझी होते. पण आता पण फॅक्ट आहे. तर मग आता मी
अशी आहे की मी फुल एन्जॉय करते कारण मेरे यार की शादी आहे, पूर्ण धमाल करते. सो कुठेतरी असं रिलेट होतात काही प्रसंग, कसं रेडी होताना तारांबळ उडली होती तेव्हा आणि आप्पांनी सगळ्या गोष्टी फारशा कॉमन आहेत. आणि येस, आम्ही तेजासाठी एक सरप्राईज ऍक्ट ठेवलाय. आता तुम्ही बघालच की तेजाच्या पायाला जसं लागलंय, आता ती तिच्याच संगीतमध्ये कशी नाचणार हे पण एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो त्या हिशोबाने सगळ्या गोष्टी छान कोरिओग्राफ केल्यात. सो तो एक ऍक्ट स्पेशल असणार आहे, तो तेजासाठीच सरप्राईज असणार आहे. आणि आमचे कोरिओग्राफर्स नानू आहे, चेतन नानू आहे, चेतन शिगवण आहेत हे, आणि राहुल सर आहेत. सो आम्ही सगळेच खूप एन्जॉय करतो त्यांच्यासोबत. नमिताने आम्हाला डान्स शिकवलं त्यांच्यासोबतच. सो सगळं नानू बिन नानू, म्हणजे मी 3 वर्षापासून नानू बरोबर आतापर्यंत इव्हेंट केले, 3-4 वर्षाची ओळख आहे. सो ही नोट्स मला अजिबात वाचता येत नाही. ये सच है, ये लोग बहुत अच्छा नाचते हैं. तुमच्या कंपॅरिझन मध्ये अजिबात नाही. सो त्यांनी खूप छान कोरिओग्राफ केला. बट या, आता अजितला बोलू द्या. अजित बाय म्हणून जा पटकन प्लीज. आता तू अँकरिंगचा थोडा एक जलवा दाखवलाय. एखादा थोडासा हे बघायला आवडेल मला. देव सज्जनो, मला म्हणजे खरंच डान्स कोरिओग्राफ खूप छान केलंय, मस्त केलंय. म्हणजे बघताना त्या स्टेप्स ओढा असं वाटतं ना. फक्त त्रास होतो की मला नाही शिकवलंय काहीच. मला नाचायचं होतं थोडं, पण मी नाचणार आहे. तुम्हाला सरप्राईज बघायला मी नाचणार आहे की काही करूया सांगितलं थोडंफार परफॉर्म करायचंय मला. हो, करायचंय. मग मी ते सगळं माझी बडास मी अँकरिंग मध्ये काढणारच आहे. मी खूप बडबडणार आहे. हा, मी यांना बोलवणारच नाही. ऑडियन्सकडे कॅमेरा गेला तू असेल ना तिथे मुद्दा तू असं काहीतरी ह्याच्यासारखं, शाहरुख सारखं. आणि एक लाईक जसं तुमचं ऑन स्क्रीन बॉन्डिंग आहे, मला तुमच्या ऑफ स्क्रीन बॉन्डिंग बद्दल पण जाणून घ्यायला आवडेल की कसं आहे. उत्तम, तसंच आहे मला वाटतं. आणि आता काय झालंय, आता वर्ष झालंय आम्हाला काम करायला लागून एकत्र, तर त्याच्यामुळे आता बाय दिस टाइम कुठल्या सिच्युएशन मध्ये कोण कसं रिॲक्ट होईल इथपासनं ते खाण्यापिण्याच्या सवयींपासनं ते सगळ्याच सवयी आम्हाला एकमेकांच्या कळल्यात. त्याच्यामुळे जेव्हा गरज असते तेव्हा एकमेकांना स्पेस देऊन, जेव्हा गरज असते तेव्हा एकमेकांच्या अंगावर बसून, म्हणजे अख्खा सेट सोडायचा आणि एका कोपऱ्यात सगळे एकमेकांच्या अंगावर पडलेले असणं वगैरे हे सगळं आता होतं. सवय झाली आणि सवय झाली आहे. येस, आपण एक छोटासा रॅपिड फायर गेम खेळूया 2 मिनिटांसाठी. आहे जस्ट तुम्हाला कोण काय आहे, मी जर तुम्हाला एक वर्ड सांगेल, मग ते कोण आहे ते फक्त तुम्हाला सांगायचं आहे. आवर ब्युटी, प्लीज कम हियर, प्लीज कम हियर. आमची ब्युटी कम हियर. दिस इज आवर ब्युटी. This is me too. ही नवरी वाटते तर आमची नवरी किती सुंदर दशहरा. आय एम सो सॉरी. ही पण नवरी नाही. सॉरी पण ठीकच आहे. सेकंडचं शेड आम्ही एका शेड मध्ये पर्पल. इट्स ओके, वी आर स्टिल वन फॅमिली. हे काय असं ठरवून केलेलं नव्हतं रे. नाही. अर्पितने गेम केलाय. अशी थांबली होती. स्टार्ट करूया आपण रॅपिड फायर. तुमचं काय आवडेल मला सांग, काय तुमचा परफॉर्मन्स आहे. माझं खूप कॉन्ट्रीब्युशन असं मला वाटतं. नाही डान्स करून दाखवू का. हा, थोडेसे स्टेप्स चालेल. डान्स रिव्हील करते, खूप रिव्हील नाही करत. काय बोलायचं काय पण आपल्या तुमच्या डान्स परफॉर्मन्स बद्दल आमच्या चॅनलला तुम्ही काय सांगाल ते सांगा. श्रेयसचा हर्षितचा तर लग्न सोहळ्यामध्ये काय काय विधी असणार आहेत आणि कोणते कोणते, म्हणजे मेहंदी असेल, संगीत असेल, त्याला मजा येते आणि शूटिंग भीती स्टोरी सुरू हो. तुम्ही सगळेजण बघताय की तेजाचं लग्न आहे आणि आम्ही छान तयार झालोय, पण आम्ही संगीतसाठी तयार झालोय आणि आमचा म्हणजे पिंगा गर्ल्सचा स्पेशल डान्स होणार आहे.
आम्ही मस्त तयारी केली आहे आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की श्वेता US वरून कशी येते आणि काय होतं, सो तेही एक सरप्राईज आहे. सो तेही पाहायला विसरू नका. श्वेता कशी येते किंवा येऊन काय करते श्वेताची एंट्री मिस करू नका प्लीज. हाऊ स्वीट, थँक्यू. तुम्ही काय बोलला? काही सांगायचं तुला? सगळं सांगितलं. सो मला काहीच नाही बोलायचं. त्याच्या मम आणि डान्स बघा तुम्ही. आपण गेमला स्टार्ट करूया. छोटासा रॅपिड फायर गेम आहे. ठीक आहे. कोण कोण आहे, मी एक वर्ड सांगेन, ते तुमच्यामध्ये कोण आहे ते जस्ट सांगायचंय. चिडका बिब्बा. विदिशा. ओके. म्हणजे नाही पण म्हणजे पण थोडासा बोलतोय शॉर्ट टेम्पर्ड असं थोडस. विदिशा. म्हणजे तेजा. तेजा. ओके. मी पण इवन ओके. लेट कमर. मी लाजाळू. अजिबात नाही. ट्यूबलाइट कोण आहे? मी मिठू आणि श्वेता पण. माझं सगळं झाल्यानंतर मला हिची कळलं गंमत म्हणजे जर सीन मध्ये ब्लँक पडलं की तिला असं वाटतं की तिचं वाक्य. आणि मग ती बोलायला सुरू होते, पण ते तिचं वाक्य चौथ्या पानावर असतं आणि दुसऱ्या पानावर कोणीतरी विसरलेलं असतं त्यांचं वाक्य. मग सगळं थांबलंय म्हणजे माझं वाक्य असं म्हणून Start. तिचं वाक्य घेत. भुक्कड कोण आहे तुमच्याकडे? भुक्कड कोण आहे? विदिशा. विदिशा. जेव्हा उघडलं की तिचं ठरलेलं असलं तर ती अशी बघ. अशी हो, हो. बघते. ओके. सगळ्यात जास्त असं रागिष्ट. सगळेच आहे थोड्या एखाद्या दिवशी सगळेच चिडतात. ओके. पॉइंट असं हे. सगळेच. गोड बोला. गोड. आकांक्षा. ओके. फुडी कोण आहे? आकांक्षा. सगळे. मुडी कोण आहे सगळ्यात जास्त? मुडी. हो. सगळे. आळशी. सगळे. सगळ्यात खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून. आणि तुम्हाला कसं माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. एक हे आज तिने तिच्या आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू घेतलाय. छान वाटलं मला. छान वाटलं. थोडी भीती होती पण छान वाटलं. यू हॅव विथ द वर्स्ट ग्रुप त्याच्यामुळे नाही पण खरंच छान वाटलं. असं काही नाही बॉस वगैरे, तर खरंच खूप छान वाटलं. सपोर्टही तेवढा केला. जिथे मी डगबगले तिथे सांगितलं पण खरंच ग्रेट आहे. थँक्यू सो मच. तुमचं खरंच खूप छान वाटलं मला. थँक्यू सो मच. अजून काय सांगाल म्हणजे सिरियल बद्दल वगैरे जाता? आमच्या तेजाच्या लग्नाला यायचंय. तारीख माहित आहे ना? 16 नोव्हेंबर संध्याकाळी 7 वाजता